एकदम सोप्या पद्धतीने आपण चिकन 65 बनवत आहोत। एकदम खुसखुशीत व चविष्ट असं फक्त 5 ते 10 मिनिटात हे चिकन 65 बनवून होतं। सगळ्यात आधी आता हे पाव किलो चिकन घेतलेलं आहे। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असं धुतलेलं आहे। यामध्ये आपल्याला 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे। आता ही आलं लसणाची पेस्ट एकदम स्मूथ अशी केलेली आहे। यामध्ये 2 ते 3 चमचे घट्ट दही टाकायचं आहे। आता दही आंबट असेल तर 2 ते 3 चमचे पुष्कळ होतं आणि दही आंबट नसेल तर निम्मी वाटी दही टाकलेलं आहे। यामध्ये मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर ते टाकायचं आहे, पण या ठिकाणी कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे 2 मोठे चमचे। आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे। आता मीठ एकदम थोडं का टाकायचं तेही आपण पाहू। या ठिकाणी इन्स्टंट चिकन 65 बनवायचा आहे। त्यासाठी मी चिकन 65 टिक्के मसाल्याची पुडी घेतलेली आहे। यामध्ये मीठ सगळं असतं, पण याची चव वाढवण्यासाठी फक्त एवढा मसाला टाकला आणि चिकन तळून घेतलं तरी चालेल। पण या ठिकाणी आपण आलं लसणाची पेस्ट, थोडंसं दही, कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं मीठ, यामुळे चिकन 65 आणखीनच छान असं अगदी आपलं हॉटेलमध्ये जसं भेटतं तसं बनलं जातं। आता हे सगळ्या चिकनला व्यवस्थित असं मिक्स करून लावून घ्यायचं आहे। आता हे फक्त आपल्याला 10 मिनिटं चिकनला सगळे मसाले आणि कॉर्नफ्लॉवर लावून 10 मिनिटं ठेवायचं आहे। आता तेल तापायला ठेवलेलं आहे। तेल तापलेलं आहे। सगळ्यात आधी कडकडीत तेल तापवायचं। आता हे चिकन 65 तळताना अगदी लो हीटमध्ये तळायचं। यामुळे चिकन अगदी आतमधून शिजलं जातं आणि फुल हीटमध्ये तळलं की चिकन तेलकट होतं आणि हवं तसं कुरकुरीत होत नाही। म्हणून आपल्याला हे चिकन आधी चांगलं तेल तापवून घ्यायचं, त्यानंतर अगदी कमी हीटमध्ये तळून घ्यायचं। अजिबातही तेलकट असं चिकन होत नाही। या पद्धतीने मसाला लावून घेतलेलं सगळं चिकन आपल्याला तळून घ्यायचं आहे। एकदम मस्त असं जेवढं दिसतं छान तेवढंच आपलं चविष्ट